आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खिळे मुक्त वृक्ष अभियान आज मुंबईभरामध्ये सुरू केलेलं आहे। आणि आज मी कुर्ला परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे अभियान जे सुरू केलेलं आहे। आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने खिळे मुक्त वृक्ष अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे। आणि कुर्ला जो भाजी मार्केट परिसर आहे त्या ठिकाणी असणाऱ्या विविध वृक्ष या झाडांवरती जे काही खिळे ठोकण्यात आलेले आहेत ते खिळे बाहेर काढण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून बाहेर काढण्यात येत आहे। काय सांगाल, आज जागतिक पर्यावरण दिन आहे, वृक्ष जे खिळे मुक्त आहे ते करण्यात येत आहे, एकूणच काय सांगाल? सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आमचे महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईतील जेवढे वृक्ष आहेत ज्यांना आज अनधिकृतपणे ह्या फेरीवाल्यांनी बोला किंवा अजून बॅनर जाहिरातवाल्यांनी जे काही खिळे ठोकलेले आहेत ते खिळे तुम्ही पाहू शकता। हे बघा, असे मोठे मोठे खिळे जे आहेत ते आपण काढायचं काम करत आहोत। शिवाय जे काही फेरीवाले बसतात आणि ते अशा प्रकारचं चुकीचं इलिगली खिळे आणतात त्यांची आम्ही रीतसर कंप्लेंट करणार आहोत आणि BMC अधिकारी रिस्पॉन्सिबल असतील त्यांना ह्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आम्ही विनंती करणार आहोत। काय सगळं खिळे मुक्त वृक्ष करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे। तुम्ही कुर्ला परिसरात विविध आज झाडांवरती जे खिळे काही लोकांनी काही फेरीवाल्यांनी ठोकलेले आहेत ते बाहेर काढण्याचं काम करताय, काय एकूण सांगा? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तर आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेमधून हा अभियान चालू आहे। आजपर्यंत दिवस आहे, फक्त पर्यावरण दिवस फक्त नावापुरता न राहता आपण आपल्या पर्यावरण प्रेम केलं पाहिजे अशा विविध भावना आम्ही महानगरपालिकेला ह्याचा संबंधित एक लेटर देणार आहेत की काय काय झाडांमध्ये किती दुरावस्था आहे। सगळ्यात पहिलं झाड मरतं तेव्हा तुम्ही पहिला खिळा मारता तेव्हा तो मरायला चालू होतो। झाडाला कुठल्याही प्रकारचा तुम्ही खिळे न मारता ठोकताना तार न मारणं, झाडाला आपलं लहान पोरासारखं जगलं तर तो आपल्याला ऑक्सिजन देईल आणि झाड आलं की उद्या पाऊस झाडं लागली मोठी झाली तर पाऊस येईल। या अशा संकल्पनेमधून आपल्या आम्ही साहेबांनी धोरण संकल्पना केलेली आहे, तर आम्ही इथेच कार्य पुढं करतो आहे। खिळेमुक्त अभियान जे झाड आहे त्याला खिळे ठोकण्याचं काही लोकांनी केलं काम की आज तुम्ही बाहेर काढताय खिळे। सन्माननीय अमित साहेब ठाकरे साहेबांनी जो संकल्प घेतला हातामध्ये की पर्यावरण दिवशी हे बघा, हे मी खिळे आता काढलेत। खूप झाडांना खिळे आहेत। लोक बोलतात ना एवढं चांगलं झाड कसं पडलं, अचानक पडलं, इतके माणसं मेले, याचं कारणच हे आहे। जर महानगरपालिका आणि प्रत्येक जर वृक्षप्रेमींनी ध्यान दिलं, हे अनधिकृत फेरीवाले झाले हे लोकांनी झाडांना खिळे ठोकूनच दिले नाही पाहिजे। हे झाडांना खिळे ठोकतात त्यामुळे हे वृक्ष पडतात, चांगले वृक्ष पडतात। मग लोकांना बोलण्यात आलं चांगलं झाड पडलं, हे झाड पडलं, त्याकरता सगळ्यांचं फक्त महाराष्ट्र सैनिकांचं नाही सगळ्यांचंच काम आहे की तुम्ही ह्याच्यावरती लक्ष ठेवा। ते फक्त पर्यावरण दिन आहे म्हणूनच खिळे वृक्ष जे खिळे मुक्त करण्याचे मोहीम तुम्ही हाती घेतले आजच का? स्थानिक नागरिक हा तुम्हाला सातत्याने इथले नजरेस पडत नाही का? कसं आहे की बघा, आम्ही सन्मान्य जे अमित साहेब ठाकरे सांगतील जे आम्ही करणार ते नेहमीच करत असतो। हे छोटे मोठे कामाला आम्ही नेहमीच करत असतो, फक्त आम्ही काय दाखवत नाही लोकांसारखं की आम्ही हे केलं आम्ही ते केलं। आणि दुसरी गोष्ट, हे काम आता नेहमी चालतच राहणार। पण मी एक महाराष्ट्र सैनिक म्हणून नाही बोलत, सरकारी यंत्रणा पण आहे ना, फक्त महाराष्ट्र सैनिकांनी त्या टेका घेतला आहे का? सरकारी यंत्रणा खाली पगार करून गप बसते, त्यांना काय कामधंदा नाही का? त्यांचं पण काम आम्हीच करायचं, त्यांना कळलं पाहिजे ना। आम्ही तर आमच्यापर्यंत खूप करणार, वर्षभर करत राहणार, एवढे 2-5 किलो खिळे घेऊन महानगरपालिकेला देणार झाडातनं काढलेले। नक्कीच। अमित साहेबांनी जे आज घेतलेला आहे उपक्रम एकदम स्तुत्य आणि चांगला आहे की कोणाचंच लक्ष नव्हतं की इथं वृक्षामुळे आपलं किती ऑक्सिजन मिळतं। आणि मी पण एक झाडप्रेमी आहे आणि मलाही माहिती आहे की त्या झाडाला जीव आहे आणि त्याच्यातनं त्याला खिळा मारल्यासुद्धा वेदना होतात, ते बोलू शकत नाही आहे। आणि अशा याच्यात आपल्या फायद्यासाठी ही लोक वापर करतात, खिळा ठोकून त्याचा गैरवापर करतात, तर तो करू नये त्यांनी। आणि हा चांगला उपक्रमाला आमच्याकडनं खूप म्हणजे आम्ही चांगल्या पद्धतीने ह्याच्यावर आता आंदोलन पण करू आणि सगळे खिळेमुळे काढून रशा काढून त्यांना चांगलं व्यवस्थित मोठं जोपासण्यासाठी आम्ही त्याची पूर्ण
काळजी घेऊ. नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि त्यानिमित्त पूर्ण मुंबईभरामध्ये जे झाडांना खीळ ठोकलेले आहे, जे काही अनधिकृत जे नागरिक आहेत, जे समाजकंटक आहेत, त्यांनी झाडांना खीळ ठोकलेली आहेत, ते वृक्ष खिळेमुक्त करण्याची मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज राबवलेली आहे. या कुर्ला परिसरातील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील या सर्व परिसरामधील जे झाड आहेत, जे वृक्ष आहेत, त्यांना खिळेमुक्त केलेलं आहे आणि हे जे खिळे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील ते सोपवणार आहेत. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.